नाशिक शहरामध्ये डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। डेंग्यूच्या दंडामध्ये महापालिका प्रशासनानं आता तब्बल दुपटीनं वाढ केलेली आहे। खरं तर महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला अपेक्षित असलेला प्रतिसाद नाशिककरांकडून मिळत नाही आहे। दुसरीकडे डेंग्यूची रुग्णसंख्या ही सातत्यानं वाढतच आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये जवळपास 470 डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या रहिवासी क्षेत्रांमध्ये डेंग्यूच्या उत्पत्तीचे स्पॉट आढळतील त्या ठिकाणी थेट 200 ऐवजी 500 रुपये एवढा दंड आकारला जाणार आहे। तर बिल्डरांकडून तब्बल 10,000 रुपये एवढा दंड जो आहे तो पालिका प्रशासन आकारणार आहे। जवळपास सगळ्याच डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानांवर महापालिका प्रशासनाचा सर्वे त्यांची मोहीम जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या रुग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या पूर्णपणे संपवण्यासाठी पालिका प्रशासनानं आता आणखी कठोर अशा उपाययोजना करण्याचं ठरवलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।